ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून दिमाख नावाची कथा. टाळ्यांच्या गजरात व्याख्यान संपलं. आपल्या इवल्याशा रुमालानं शिनवटा टिपीत सुनंदा खुर्चीवर बसली. समोर टेबलावर असलेल्या तांब्यातून पाणी घेतलं, प्याली. हार तुरे, गुच्छ, वेणी सुगंध दरवळला. संस्थेच्या अध्यक्ष अदबीनं म्हणत होत्या, चला चहा घ्या थोडासा. तास दीड तास बोललात, दमून गेला असाल. ऐकत होतो नुसतं तुमच्याबद्दल, पण आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. काय सुरेख बोलल्या नाही. भाषेवर प्रभुत्वच तसं आहे. हॉल कसा चित्रासारखा बसला होता. आजवर इतकी गर्दी कधी झाली नव्हती नाही. सुनंदा बरोबर असलेल्या बायकांचं बोलणं ऐकत होती, सुखावत होती. कृतकृत्य झाल्यासारखं तिला वाटत होतं. स्टेजवरून खाली येताच कित्येक मुलींनी तिच्याभोवती गराडा घातला. सह्या हव्या होत्या, संदेश हवे होते, ऑटोग्राफच्या चिमुकल्या वह्यात. सुनंदा दिसेनाशी झाली, तरी पण ती चिडली नाही. शांतपणे सह्या केल्या. एखाद दुसऱ्या वहीवर संदेश लिहिला. काय सुरेख अक्षर आहे ग. सही तरी किती झोकदार आहे. हा संदेश बघ किती छान आहे. किलबिल चालली होती. त्या कोवळ्या नजरेत भरपूर कौतुक होतं. एका मोठ्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष पाहिलं, तिच्याशी बोललो याचा आनंद त्या चिमुकल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सुनंदाची छाती समाधानानं भरून आली. व्यवस्थापक बाईंनी मुलींना बाजूला केलं. त्या गराड्यातून सुनंदाची कशीबशी सुटका केली. शेजारच्या खोलीत चहाची तयारी होती. प्रथम येताय नागपूरला, कुणीसं विचारलं. हो ना, पुणं सोडून सहसा बाहेरगावी जात नाही मी, सुनंदा म्हणाली. अहो, पुण्याला तरी काय रोज एक व्याख्यान होत असेल. अशा विद्वान बायका मिळतायत कुठं, एक जण म्हणाली. नाही हो, मी फारशी जात नाही कुठं. घरची बाई अशी सतत बाहेर राहिली की संसारातली शांती नष्ट होते. सुनंदाचं हे वाक्य ऐकून सगळ्यांनी अत्यंत आदरानं तिच्याकडे पाहिलं. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी ओळख करून देताना संस्थेच्या सेक्रेटरी म्हणाल्याच होत्या की 3 मुलांचा संसार आदर्श असाच करून दाखवला आहे सुनंदाबाईंनी. त्यांचे पतिराज, त्या आणि मुलं या सगळ्यांकडे पाहिलं की श्री, आरोग्य, समाधान यांचा साक्षात्कार होतो. बरं, घरात देवघरापासून पाहुण्यापर्यंत सगळीकडे स्वतः सुनंदाबाईचं जातीने लक्ष असतं. कुरड्या पापड्यापासून लोणची मुरंब्यापर्यंत त्यांचं कौशल्य वाखाणण्यासारखं आहे. बाजारचं विकत आणलेलं त्यांना आवडत नाही. आदर्श अशी गृहिणी आज आपल्याला व्याख्याती म्हणून लाभली आहे. चहापान झालं. परत एकदा आभार मानून झाले. सुनंदासाठी खास गाडीची सोय होती. उत्तम अशा हॉटेलमध्ये तिची राहण्याची सोय करण्यात आली होती. कारण कुणाच्या घरी उतरून त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याच्या ती विरुद्ध होती. हॉटेलवर जाऊन ती थोडा वेळ विश्रांती घेणार होती. मग अध्यक्षांच्या गाडीतून नागपुरात फेरफटका, रात्री त्यांच्याकडे जेवण, सकाळी थोडीशी खरेदी आणि मग पुण्याच्या गाडीत, असा प्रोग्रॅम ठरला होता. गाडी हॉटेलपाशी थांबली. ड्रायव्हरनं चपळतेनं उतरून दार उघडलं. सुनंदा मनीबॅग सावरत उतरली. ड्रायव्हर हार तुरे गुच्छ घेऊन त्यांच्या मागोमाग हॉटेलच्या पायऱ्या चढू लागला. तोच हॉटेलच्या पोऱ्यानं सांगितलं, एक बाई केव्हापासून वाट पाहतायत. सुनंदाच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. तिला आता खरोखरीच विश्रांतीची जरुरी होती. त्यांना पाठवून दे खोलीत, असं म्हणताच ती आत गेली. पर्स कॉटवर फेकीत आरामखुर्चीवर पडून राहिली. डोळे मिटून घेतले. येऊ का, एक कापरास्वर दारातून आला. सुनंदानं पाहिलं
एक वृद्ध स्त्री दाराशी उभी होती. चेहऱ्यावर करारीपणा, वैधव्यातही असलेलं तेज, चेहऱ्याची ठेवण कुठंतरी पाहिलेली ओळखीची. या ना, नकळत तिच्या स्वरात अदब झळकला होता. बाई येऊन समोरच्या खुर्चीवर बसल्या. पांढरं स्वच्छ पातळ त्यांच्या गोऱ्या रंगाला खुलून दिसत होतं. तुला पाहायला मुद्दाम आले. पलीकडेच आहे आमचा बंगला. ते अगं तुगं म्हणणं तो आपलेपणा हवा हवासा होता. मला निरोप पाठवायचा, मी आले असते. आपण उगाच दगदग केलीत. बाईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. म्हणाल्या, मी मधूची आई. मधू? सुनंदाच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह होतं. विसरलीस त्याला? कापरा प्रश्न आला. सुनंदा वेड्यासारखी नुसती पाहत होती. मधू सालकर? अगं बाई. म्हणतच सुनंदा आरामखुर्चीवरून उठली. मधूच्या आईला तिनं वाकून नमस्कार केला. त्यांनी तिला एकदम मिठीत घेतली. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत राहिल्या. रडत राहिल्या. म्हणाल्या, तुला पाहावंसं फार वाटत होतं, पण कुठं पुणं, कुठं नागपूर. खूप वर्ष झाली. मधू पण भेटला नाही. सुनंदा म्हणाली, कुठं असतो तो हल्ली? त्या बोलत नाहीत असं पाहून तिनं विचारलं. त्यांनी छताकडे बोट केलं. म्हातारं बोट थरथरत होतं. डोळे बरसत होते. सुनंदाला काय बोलावं कळेना. माहेरी असताना मधूची ओळख झाली होती. मॅट्रिकला होती तेव्हा ती 15-16ची असेल. एके दिवशी तिचे वडील मधूला आपल्या गाडीतून घेऊन आले होते. त्यांना माणसं गोळा करण्याचा नादच होता. मद्राससारख्या ठिकाणी एखादा महाराष्ट्रीय माणूस भेटला की बाबा त्याचा ताबा घेत, त्याला घरी आणत. सणावाराला, समारंभाला मग ती व्यक्ती असायचीच. मधू एअरफोर्समध्ये होता. त्याच्या रुबाबदार शरीरयष्टीवर तो पायलटचा पोशाख मोठा खुलून दिसायचा. तरुण, सुंदर, हुशार असा मधू घरचाच झाला होता. सुमारे 2 वर्षानंतर त्याला अंबाल्याला जाण्याची आज्ञा आली. तो गेला. जाताना परत नक्की येतो म्हणून सांगून गेला होता. तो गेल्यावर सगळ्यांनाच खूप चुकल्यासारखं वाटायचं. त्याची आठवण यायची. त्यानं केलेले विनोद आठवायचे. त्यानं वाजवलेलं व्हायोलिन स्मरायचं. त्याची अधूनमधून पत्र येत होती. बाबा त्याला उत्तरं पाठवीत. एकदा सुनंदाला सुद्धा त्यानं पत्र पाठवलं होतं. मोत्यांच्या दाण्यासारखं त्याचं अक्षर होतं. त्याच्या पत्राला उत्तर पाठवायचं सुनंदानं ठरवलं होतं. पण तेव्हा तिला दाखवण्याचा प्रोग्रॅम चालू होता. ती पसंत पडली होती. तिचं लग्न ठरलं होतं, झालं होतं. तिच्या वडिलांनी त्याला पत्रिका आठवणीने पाठवली होती. त्यानंतर त्याचं पत्र नाही की काही खबरबात नाही. आज 25 वर्ष उलटून गेल्यावर त्याची आई सुनंदाला सांगत होती, तो देवाघरी गेला. सुनंदाला आश्चर्य वाटलं होतं. यांना कसं कळलं मीच ती? आज थोडी नाही, 25 वर्ष तरी उलटून गेली होती आणि या बाई पाहायला आल्या होत्या मुद्दाम. तूच ती, हे अवीनं सांगितलं. मला राहावे ना अगदी. बघायला आले तुला. अगं, अवी म्हणजे मधूचा धाकटा भाऊ. त्यानं तुझा परिचय वाचला होता. आज व्याख्यान होतं ना तुझं. इथल्या वर्तमानपत्रात तुझा फोटो परिचय आला होता. तो मी वाचला. अजून तसाच चेहरा आहे हो, तसाच कोवळा सुरेख. आले तुला भेटायला मुद्दाम. मधूच्या आत्म्याला तेवढंच सुख. सुनंदा सगळं ऐकून थक्क झाली होती. तिला नीटसा उलगडा होत नव्हता. बाईंनी दाखवलेल्या आपलेपणाचा धागा जुळत नव्हता. यशो, तुला आठवत नाही का गं मधू? तिच्या माहेरच्या नावानं साद घालून त्या तिला विचारित होत्या. आई, आठवतो की. कशी विसरेन मी त्याला. 2 वर्ष जवळजवळ रोज घरी यायचा तो. माझ्या लग्नात नक्की येईल असं वाटलं होतं.
सर्वांनी खूप वाट पाहिली त्याची. सुनंदा म्हणाली, तुला खरंच काही माहीत नाही का? ती आता संसारात रमलीस, त्याला विसरलीस म्हणून असं बोलते आहेस. आई, 25 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण आज तुम्हाला पाहिल्यावर मात्र सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या. सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या. मी थोडासा उशीर केला आणि सगळंच गमावून बसले ग. मद्रासहून अंबाल्याला बदली झाली तेव्हा मुद्दाम इथे येऊन गेला. मला सांगून गेला, आई मी मुलगी पसंत केली आहे, करीन तर तिच्याशीच लग्न करीन. तू बाबांना आज पत्र लिहायला सांग. त्यानं तुझा फोटो आणि पत्ता दिला होता. तुझ्याबद्दल त्या 24 तासात अखंड बोलत होता. किती आठवणी प्रसंग सांगत होता. तुझा फोटो त्यानं कसा पळवला हे मोठ्या खुलासेवार सांगत होता. एकदा तू मोठ्या हौसेनं दहीवडे केले होतेस, ते तुला जमले नव्हते. सगळ्यांनी भरलेल्या बशा टाकून दिल्या होत्या, पण मधून आपली बशी रिकामी केली होती. तुला वाईट वाटेल म्हणून वारंवार म्हणत होता, छान झालेत वडे. तुझा आवडता रंग म्हणजे अबोली म्हणाला होता. आई, तुझ्या या सुनेला सगळ्या साड्या अबोली रंगाच्या घे हं. किती स्तुती तुझी, किती कौतुक तुझं. तुझा फोटो सतत त्याच्या डायरीत असायचा. अगं 22-23 वर्षाचं ते कोवळं पोर. हे म्हणाले, इतकी घाई नको लग्नाची, जाऊ दे 1-2 वर्ष. तर चटकन म्हणाला, बघ ठीक आहे, तुम्ही पत्र पाठवून ठरवून ठेवा लग्न. साखरपुडा करून ठेवू. तू त्याला विलक्षण आवडली होतीस. जन्माचं बांधून ठेवायला बघत होता वेडा. यशो, नशिबी व्हायचं ते टळत नाही हेच खरं. मला तो अजून लहानच वाटत होता. आणखीही विचार होता की या पायलट मुलाला मुलगी देणारा 10 वेळा विचार करील. धोक्याची नोकरी ही. माझ्यासारख्या आईनं काळजावर दगड ठेवून त्याची हौस म्हणून पायलट व्हायला परवानगी दिली. पण सौभाग्यवार टांगती तलवार ठेवून कोण ग लग्न करणार? शिवाय आपलं वाटत राहिलं. मुलीकडून विचारणा येऊ दे. मुलाकडल्यानं स्वतःहून जाण्याची पद्धत नाही. काहीतरीच का ग? उगाचच जुन्या विचारांना चिकटून राहायचं. तुला मात्र मी कायमची गमावून बसले. इथं आज येताना वाईट वाटलं नाही इतकं तुला प्रत्यक्ष पाहिल्यावर वाटलं. ही अशी रूपागुणाची सून मी घालवून बसले ग. किती हौस होती मला. सगळाच अंदाज चुकला त्याचा आणि माझा. सगळं ऐकून सुनंदा थक्क झाली होती. मधू तिला देखील आवडला होता, पण त्याच्या मनात असं काही घोळत असेल असं तिच्या मनातही आलं नव्हतं. कारण तिला तो आवडत असूनही त्याची अशी धोक्याची नोकरी म्हणून तिनं त्याच्याबद्दलची प्रीती मनात रुजू दिली नव्हती. लग्न झाल्यावर ती त्याला विसरूनही गेली होती. कधी माहेरच्या माणसात अनेक जुन्या आठवणींबरोबर त्याची आठवण निघे एवढंच. आणि मधूची आई सांगत होती त्याला ती बायको म्हणून हवी होती. 3 मुलांची आई, सुखी संसाराची स्वामिनी सुनंदा, पतीची लाडकी पत्नी. हे सगळं ऐकून थरारली होती. आपल्यावर कुणीतरी इतकं जीवापाड प्रेम केलं या जाणीवेनं सुखावली होती. संथ जीवनात कंप निर्माण झाला होता. कसला अंदाज चुकला तुमचा? सुनंदानं हळूच विचारलं. तिचा स्वर भावविव्हल झाला होता. त्याला वाटत होतं तूही त्याच्यावर प्रेम करतेस. तो सांगत होता, मी विश्वास ठेवत होते त्याच्यासारख्या गुणी सुरेख मुलावर कुणीही प्रेम करील. असंच मलाही वाटत होतं. तुझा नवरा मधूपेक्षा चांगला आहे का ग? श्रीमंत आहे, सुरेख आहे. आई, फार उशिरा तुम्ही हे प्रश्न विचारता आहात. मधू मला आवडत होता
पण मला तेव्हा खरंच काहीही कळत नव्हतं. प्रेम करायला सुद्धा वय लागतो, शहाणपण लागतं, ते माझ्याजवळ नव्हतं. आई, ह्यांची आणि मधूची तुलना कशी करू आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं तरी कशी देऊ? मधूला उणं म्हणणं यशोला नाही पटायचं आणि ह्यांना वाईट म्हणणं सुनंदाला नाही खपायचं. दोघी गप्प बसून राहिल्या. कसा आणि केव्हा गेला माधव? तुझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनीच विमान अपघातात गेला. मला तर वाटतं त्याला दुःख सहन झालं नाही. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाल्यावर त्यानं शॉक घेतला, आजारी पडला. त्याचं हसणं बोलणं पार संपून गेलं. कुठंतरी पाहत राहायचा, कसला तरी विचार करत राहायचा. माझ्यावर रागावला होता, तुझ्यावर रागावला होता. त्याच विचारांच्या नांदात विमान एका डोंगरावर आपटलं, पेटलं आणि सारं संपलं. मुद्दाम अपघात घडवून आणला असेल का गं त्यानं? बोलता बोलता त्या रडू लागल्या. ऐकता ऐकता सुनंदाही रडू लागली. तो गेल्यावर त्याचं सगळं सामान नागपूरला आलं. काय काय होतं त्यात? सुनंदानं विचारलं. का घाबरलीस ना? साहजिकच आहे. जितका नावलौकिक प्रतिष्ठा मोठी, तितकी अब्रू नाजूक होत जाते. लहानशा धक्क्यानं तिला तडा जातो. मधूच्या सामानात त्याच्या डायऱ्या होत्या, तुला लिहिलेली पण न पाठवलेली पत्र होती, मद्रासला असताना तुझ्या संगतीत घालवलेल्या रोजच्या मधुर आठवणी होत्या, त्याची स्वप्न होती, तुझ्या स्मृतीत ढाळलेली आसवं होती, तुझ्या लग्नाची पत्रिका हातात पडल्यावर झालेली मनस्थितीत लिहिली होती. वेडा झाला होता माझा मुलगा तुझ्यापायी. आई, कुठं आहे ते सगळं? मला हवंय. कशाला? आता त्याचा काय उपयोग? कुणी आपल्यावर इतकं प्रेम केलं, ही जाणीवच किती सुखद आहे. सुनंदा म्हणाली. एकेकाचं आयुष्यच असं असतं. दुसऱ्याच्या दुःखातूनही सुखाचा ठेवा मिळतो. त्याच्या वेदना त्यानंच सोसल्या. तू त्यात भागीदार झाली नाहीस. तुझ्यासारखी सून, माधवसारखा मुलगा भाग्यानं माझा हेवा केला असता, पण तू त्याला माझ्यापासून हिरावून घेतलास आणि एकट्याला टाकून दिलंस. कळलं नाही कधीच तो तुझ्यासाठी किती झुरत होता ते. का कळून सवरून डोक्याला वरायचं नाही म्हणून त्याला फक्त झुलवीत बसलीस. लग्न केलंस, मोकळी झालीस, मान प्रतिष्ठा मिळवलीस, तुझं सगळं झालं, पण माझा मधू मात्र मी गमावून बसले. तूही पण आईच आहेस, मुलावर प्रेम करतेस. सांग सांग, कळतायत का माझ्या यातना? आज 25 वर्षानंतरही ज्या बोथट झाल्या नाहीत त्या कळांच्या सुया तुला दिसतायत का? सांग सांग. मधूची आई रडू लागली. तिचं म्हातारं अशक्त शरीर केळीसारखं हालत होतं, पानापानात फाटत होतं, विरत होतं. सुनंदा उठली, मधूच्या आईच्या पायांशी बसून राहिली. त्यांच्या म्हाताऱ्या पावलांवरून हात फिरवीत राहिली. मांजरीसारखी त्यांच्या पायांना बिलगून राहिली. या तुझ्या अशाच ओल्या वागणुकीनं त्याला भुरळ पाडली असशील. या तुझ्या देखण्या रूपानंच तो वेडावला असेल. तू कोण आहेस हे मरायच्या आधी पाहावं म्हणून फार इच्छा होती माझी. धडपडत इथवर आले. स्वर्गात गेल्यावर पहिला प्रश्न मला मधू विचारील, आई बरी आहे ना गं यशो? आता त्याला जाऊन सांगीन. नुसती बरी नाही तर तिनं यश, मानमरातब सगळं मिळवलंय. तिचे फोटो झळकतायत, तिचे सन्मान होत आहेत, तिचा गौरव होतो आहे. आई आई पुरेना, ऐकवत नाही मला हे सगळं. सुनंदा रडतच म्हणाली. का खोटं आहे?
सगळं अजाणता झालं. मी फार लहान होते. खरंच काहीच कळत नव्हतं मला. प्रेमाची मोहिनी पडावी, प्रेमाची ताकद कळावी, प्रेमाची थोरवी गावी इतकंसुद्धा माझं वय नव्हतं आई. मधू माझ्याशी फार छान वागायचा. त्याला वेलदोडा आवडायचा म्हणून आठवणीनं तो आला की मी वेलदोड्याची डबी त्याच्या पुढं धरत असे. तो व्हायलिन वाजवायचा. मला म्हणायचा, बरोबर गाणं म्हण. मी म्हणायची. विमानात बसून उंच भराऱ्या मारायचा. आमच्या घरावरून रोज जायचा. गच्चीवर उभं राहून मी त्याचं विमान पाहत होते. त्यानं अधूनमधून आणलेल्या भेटी जपून ठेवत होते. त्यांच्याशी गप्पा मारत होते. त्याच्याबरोबर सिनेमालाही गेले होते. पण आई, खरंच सांगते, तुमचा मधू इतका चांगला होता, इतका सुसंस्कृत होता की त्यानं कधी स्पर्श केला नाही मला, कधी लाडीक बोलला नाही, कधी घायाळ करणाऱ्या नजरेनं त्यानं माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही. मला तो खूप आवडायचा. पण बस एवढंच. प्रीत रुजली नाही माझ्या कोवळ्या मनावर. कुमारी भूमीसारखं मन होतं माझं. प्रणयाचं कोवळं पातं उगवलं नव्हतं. मी काय करू सांगा आई. शपथ, मी मुद्दाम काहीही केलं नाही. चांगल्या कुलीन मुलीनं वागावं असंच मी वागले. आई, मधून कधीतरी काहीतरी बोलायचं, सुचवायचं तरी, तर तू ह्याला होकार दिला असतास. हो, कारण तो मला खूप आवडत होता. दुर्दैव त्याचं माझं. आता खूप सुखात आहेस ना. मधूबरोबर एवढं सुख नसतं ना मिळालं. आई, तुलना करायला दोन्ही सुखांशी ओळख असायला हवी होती. तरी पण आई आग्रह करत होत्या. तुम्हाला काय हवंय कळत नाही मला. आईचं काळीज आहे. तुमचं कळतंय मला ते. मी आतापेक्षा मधूबरोबर जास्त सुखी झाले असते असं मी म्हणावं असं तुम्हाला वाटतंय. आई, तुलनेनं उत्तर द्यायला मी 2 प्रेमांचा अनुभव घेतला नाही असं नको ग म्हणूस. त्यानं खरंच फार फार प्रेम केलं तुझ्यावर. मी वाचलंय. या डोळ्यांनी त्याच्या जीवाची काहिली वाचली आहे. आई, संकोचून एवढंच बोलली सुनंदा. म्हणायचा, काश्मीरी गुलाबासारखी आहे ती. लिहिलं होतं, एका सुंदर स्वप्नासारखी अचानक आली ती माझ्या आयुष्यात. तुला एक प्रसंग आठवतो का? कोणता? अधीऱ्या आवाजात सुनंदानं विचारलं. त्याची अंबाल्याला बदली झाल्याची ऑर्डर त्याच्या हातात पडली होती. तुझा विरह होणार, तू नजरेआड होणार म्हणून तो व्याकुळ झाला होता. धावतच तुझ्या घरी आला होता. तू वर आपल्या खोलीत होतीस अभ्यास करत. हो, आला होता तो. प्रथमच माझ्या खोलीत, मी एकटी असताना. मग काय? काही नाही झालं आई. तो काहीच बोलला नव्हता. तुला आठवत नाही यशो, पण त्याने लिहून ठेवलंय त्या दिवशी त्याचा सगळा संयम संपला होता. तो सैरभैर झाला होता. त्यानं तुझ्या पाठीवर हात ठेवला होता. हो, आणि मी म्हणाले होते, काय रे मधू? हो, असंच. अगदी सहज कोरडा प्रश्न तू विचारला होतास. त्यांना पटकन हात काढून घेतला होता. त्याचा कष्टी चेहरा पाहून तू सहज खेळ म्हणून त्याला म्हणाली होतीस, ए मधू, मला घेऊन चल ना अंबाल्याला. खरंच विमानात काय गंमत वाटते ते पाहायचं आहे मला. किती लिहिलेया तू खेळत होतीस त्याच्या भावनेशी. का ग असं छळलंस माझ्या त्या कोवळ्या पाणसाला? किती रडला होता तो त्या दिवशी. त्याचबरोबर त्यानं निश्चय केला होता, नागपूरला जाऊन आईला सगळं सांगायचं, तुला मागणी घालायची. मग कशी नाही म्हणते म्हणून हट्टाला पेटला होता. मला सांगितलं ग सगळं त्यानं. हट्टच धरून बसला होता. आत्ताच्या आत्ता बाबांना शब्द टाकायला सांग. पण बघ ना, मी कशी दळभद्री. मला तो बाळहट्टच वाटला. कौतुकानं त्याच्या भरदार मऊ मऊ केसांवरून हात फिरवीत राहिले. माझ्या मांडीवर डोकं ठेवून तुझ्या रूपागुणाचं वर्णन करत होता. तशीच आहेस तू मुली. मधूची निवड चुकायची नाही. काहीही उणं म्हणून त्याला पटलं नाही. म्हणून देवानं
त्याचं आयुष्यच उणं करून टाकलं. मधूची आई रडत होती. सुनंदा तिच्या पायाशी बसून होती. सुनंदाच्या माथ्यावरून हात फिरवीत आई म्हणाल्या, जाते मी. कधी कुठं जात नाही फारशी, आज मुद्दाम आले अनाहूत माझ्या मधूची बायको पाहायला. असं म्हणत आईने हिऱ्याची एक अंगठी सुनंदाच्या बोटात घातली. तिच्या प्रश्नार्थी डोळ्यांकडे पाहत म्हणाल्या, ठेव तुझ्याजवळ, मधूची आठवण म्हणून. त्यानं तुझ्यासाठी मुद्दाम करवून घेतली होती. आई उठल्या. आई, काय ग? मधूची डायरी, त्याची पत्र मला हवी आहेत. आता नाहीत ती माझ्याजवळ. मग विलक्षण घाबरून सुनंदानं विचारलं, घाबरू नकोस, मी ते सगळं जाळून टाकलं. का? तुम्ही हल्लीच्या मुली खरंच वेड्या असता. अगं, का म्हणून काय विचारतेस? दुसऱ्या कोणाच्या हातात ते पडलं असतं तर त्याचा वाईट उपयोग करून घेण्याची कुणाला दुर्बुद्धी झाली असती कदाचित. माझ्या मधूच्या खऱ्या सच्च्या भावनांचा बाजार झाला असता. तू आयुष्यातून उठली असतीस. मुली तुझ्या पावित्र्यावर, तुझ्या अस्पर्श निरागस कुवार मनावर तुझ्या नवऱ्यानं सुद्धा विश्वास ठेवला नसता. आई, आई म्हणतच सुनंदानं त्यांच्या पायांना मिठी घातली. उठ, चिरंजीव हो, जाते मी. सासूबाई, नमस्कार करते. असं म्हणत सुनंदानं वाकून नमस्कार करताच म्हातारी उभी थरथरली. श्रावणसरी बरसत राहिल्या तिच्या वार्धक्यावरून. परत म्हण एकदा. सासूबाई, सासूबाई, सासूबाई. मोठ्या समाधानानं मधूची आई पायऱ्या उतरत होती. सुनंदा त्या हिऱ्याच्या अंगठीकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. आता हे गुपित जन्मभर ह्यांच्यापासून, मुलांपासून, समाजापासून जन्मभर एकटीनंच जपत राहायचं. नागपूरहून पुण्याला परतणारी सुनंदा फार बदलली होती. तिचा मोठेपणा, तिची प्रतिष्ठा, तिचा लौकिक सगळा कोणीतरी जपला होता. जीवाच्या आकांतानं जपला होता. मोठेपणाच्या साक्षात्कारामुळं सुनंदा एवढीशी होऊन गेली होती. सगळा दिमाग हरवून तीच 15 वर्षांची यशोधरा म्हणून जगावंसं वाटत होतं. सुनंदा म्हणून जगत होती. ज्योत्स्ना देवधर यांची दिमाख नावाची कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.